नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे मित्रांनो. वॅकन्सी प्रोजेक्ट आहे, वॅकन्सी प्रोजेक्ट ऑफ नर्स. ठीक आहे, ते हे जे आहे हे ICMR फंडेड प्रोजेक्टमध्ये हे स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, स्टार्ट करू. ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ प्रोजेक्ट नर्स. प्रोजेक्ट नर्सची वॅकन्सी असणार आहे. ICMR जे आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च, हा एक मेडिकलचा आहे. त्यामध्ये पहा प्रोजेक्ट, त्याच्या एक प्रोजेक्ट काढलेला आहे. त्याच्यामध्ये नोवेल यूज ऑफ इंट्रोजेस्ट्रॉल सबडर्मल प्लांट्स इन ॲडोलसंट अँड रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप ऑफ वुमन विथ एंडोमेट्रियोसिस इट्स कंपॅरिझन. म्हणजे यांचा एक या रिलेटेड याचा प्रोजेक्ट आहे, एंडोमेट्रियोसिसच्या रिलेटेड. पायलट स्टडी असणार आहे. याच्यामध्ये जास्त दिवस नसणार आहे, 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा असेल. त्यानंतर ही ऑटोमॅटिक जी जॉब वॅकन्सी आहे किंवा जी काही आहे या 1 वर्षानंतर त्यानंतर बंद होऊन जाईल. तुम्हाला 1 वर्षाचं पायलट स्टडीवर याची जॉब असणार आहे. त्यामध्ये पहा काय दिले प्रोजेक्ट नर्समध्ये. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे याच्यामध्ये. मिनिमम 2nd क्लासवर इक्विव्हॅलंट टू द CGPA 3 इयर कोर्स. 3 इयर कोर्स कोणता असतो? जनरल नर्सिंग मिडवायफरी. त्यामध्ये पुन्हा वर्क प्रोफाईल ही विल बी रिस्पॉन्सिबल, जी कोणी करणार आहे ते, फॉर ड्रॉईंग ब्लड सॅम्पल काढता आलं पाहिजे. त्यानंतर विल टेक मेडिकल हिस्ट्री. त्याला मेडिकल हिस्ट्री वगैरे व्यवस्थित आली पाहिजे घेता, आणि व्यवस्थित पेशंटसोबत कोऑपरेशन आणि कम्युनिकेशन असलं पाहिजे. सॅलरी ॲज पर ICMR जे ठरवेल ती सॅलरी असेल. मोस्टलीची सॅलरी चांगलीच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट जे आहे, एज लिमिट हे 30 वर्षापर्यंत दिलेलं आहे. 30 वर्षापर्यंत जे कोणी असेल ते फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये असं आहे की ही एक फंडेड प्रोजेक्ट असल्यामुळं हे काय 6 महिने म्हणा किंवा 1 वर्ष चालेल, पण याच्यामध्ये सॅलरी चांगली देऊ शकतात ICMRचा प्रोजेक्ट असल्यामुळं. त्यानंतर पहा नोट काय दिले. अपर एज रिलॅक्सेशन SC/ST साठी 5 वर्षाचा आहे, OBC साठी 3 वर्षाचा आहे. द एंगेजमेंट इज प्युअरली टेम्पररी. ठीक आहे, ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे. कॅन्डिडेट एंगेज्ड फॉर द अबव पोझिशन विल बी हॅव टू क्लेम रेग्युलर अपॉइंटमेंट एम्स. इथे एक महत्त्वाचा पॉईंट काय दिला पहा. द कॅन्डिडेट एंगेज्ड फॉर द अबव पोझिशन विल हॅव नो क्लेम फॉर अ रेग्युलर अपॉइंटमेंट्स ॲट एम्स. म्हणजे तुम्हाला एम्समध्ये वगैरे तुम्ही दावा नाही करू शकत असं ते सांगितलं आहे. नो TADA जो भत्ता असतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे, ड्युटी अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स वगैरे, हे नाही भेटणार. त्यामध्ये सॅलरी ॲज पर द ICMR रूल जे आहे ते ठरलेली. त्यानंतर डिलेड इनकम्प्लीट अनसाइन्ड ॲप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर्ड. तुम्ही चुकून उशिरा आलात किंवा मग चुकून काही झालं तुमच्याकडून किंवा पोहोचू शकला नसलात, साईन नसेल, फॉर्म पूर्ण नसेल, तर तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल. द इनिशियल रिक्रुटमेंट फॉर 3 महिने. सुरुवातीची जी भरती असणार आहे ते 3 महिन्यासाठीच असणार आहे. त्यानंतर इट मे बी एक्सटेंडेड टिल द प्रोजेक्ट 6 मंथ. सुरुवातीला तुम्हाला 3 महिन्यामध्येच त्यांनी भरती देणार आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट जसा चालेल त्यानुसार तुमची भरती असणार आहे. मोस्टली पुढे 6 महिने पण चालू शकतात. आता बऱ्याच जणांना नर्सिंग झालेलं आहे, त्यानंतर मग कोणतीच जॉब करत नाही आहे, तर जॉबच्या शोधामध्ये वगैरे आहे, तर घरी बसण्यापेक्षा हे एक जॉब करण्याची इच्छा असेल तर करू शकता. सॅलरी चांगली असणार आहे यामध्ये. बेस्ड ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स, candidates who fail to bring original certificates on the time of joining will not be allowed to join the post. ठीक आहे. डॉक्युमेंट्स वगैरे हे व्यवस्थित आणणं गरजेचं आहे. जर तुम्ही सिलेक्शन झालात पण डॉक्युमेंट वगैरे तुमच्या याच्यामध्ये व्यवस्थित नसेल तर तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल. ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस याची काय असणार आहे पहा. सिलेक्शन प्रोसेस पहा काय सांगितलं याच्यामध्ये. द डेट, टाईम अँड मोड ऑफ इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड थ्रू द ईमेल फॉर द इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट. जे कोणी आता याच्यामध्ये तुम्ही यावर CV पाठवणार आहेत, ठीक आहे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट पूर्ण पाठवणार आहे त्याच्यामध्ये. मग ते CV पाठवल्यानंतर त्यांनी काय करतील, तुमच्या CV थ्रू तुम्हाला त्यांनी ईमेल करतील की तुम्हाला यायचं इंटरव्ह्यूला म्हणून. ठीक आहे. ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट, जे त्यांनी सिलेक्ट केले तेच कॅन्डिडेट ईमेल भेटल्यावरच जायचं. त्यानंतर कम्युनिकेटेड व्हाय ईमेल टू अपिअर द इंटरव्ह्यू. ठीक आहे. जे सिलेक्ट झाले तर त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल. आणि अप्लाय कसं करायचं पहा. इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे सबमिट देअर डिटेल CV. तुमची पूर्ण व्यवस्थित रिझ्यूम जे असतो तो यामध्ये आहे. ही ईमेल ID आहे पहा. इम्प्लांट TNSIDI, ठीक आहे, 2025 @gmail.com. ही ईमेल व्यवस्थित पाहून घ्या. इम्प्लांट ETNSDI 2025 @gmail.com. ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. त्यानंतर डेट ऑफ ॲडव्हर्टाईज ही 8/4/25 आहे आणि लास्ट डेट ही असणार आहे 23/5/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. 23पर्यंत फॉर्म भरू शकता. आज 21 तारीख आहे, आणखीन 2 दिवस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो नोटिफिकेशनच आहे लेट भेटलेला आहे, त्यामुळे आपण हा लेट व्हिडिओ बनवलेला आहे. आणखीन 2 दिवस आहे, तर इच्छुक उमेदवारांनी याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. परत एकदा सांगतो शॉर्टमध्ये
ही ICMR फंडेड प्रोजेक्टमध्ये आहे. 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची जॉब वेकन्सी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी चांगली भेटणार आहे, पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. GNM वाले कोणी पण भरू शकता. याच्यामध्ये 30 वर्षाचा याचा एज लिमिट आहे. तुम्हाला अगोदर ईमेल ह्या ॲड्रेसवर ईमेल पाठवायचा आहे व्यवस्थित रिझ्यूमचा, आणि जर त्यांनी शॉर्टलिस्ट केलं तुमचं नाव तर तुम्हाला ईमेल पाठवले जातील वापस रिटर्नमध्ये, आणि त्या ईमेलवर तुम्हाला बोलवलं जाईल ॲड्रेस वगैरे देऊन. आणि हे तुमची शेवटची तारीख असणार आहे 23/5/2025. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक बटन करायला विसरू नका, आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. धन्यवाद.